साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी, वंचिले ते पायापासी, नाही यासी वेगळे, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी पायासी, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. श्री संताची या माता चरणावरी, साष्टांग हे करे दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरे प्रेम सुख. आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी.
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे देऊळगाव दुधाटे तालुका पूर्णा जिल्हा परभणी या ठिकाणी वैकुंठवासी गोविंदराव मारोतराव दुधाटे माले पाटील यांच्या चतुर्थ पुण्यतिथीचा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे आयोजक आहेत त्यांचे सुपुत्र ॲडव्होकेट राजेशजी दुधाटे. राजेभाऊ यांनी केलेलं हे आयोजन आहे. आपल्या वडिलाबद्दल असलेली कृतज्ञता ज्ञानदान आणि अन्नदानाच्या रूपाने व्यक्त करण्यासाठी सेवेचं केलेलं आयोजन भव्य आणि दिव्य स्वरूपात आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल राजेभाऊंना कोटी कोटी धन्यवाद. आयुष्यभर आपले वडील आपल्यासाठी कष्ट करत असतात. संपूर्ण हयात मुलाबाळासाठी वडील खर्च करतात आणि मुलाबाळांचं हित जोपासतात. म्हणून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता सात्विक मुलगाच व्यक्त करू शकतो. म्हणून राजेभाऊंना धन्यवाद. आणि या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ देहू निवासी श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा हा अभंग आहे. या अभंगाद्वारे तुकोबाराय संतांकडं विनंती करतात की तुम्ही साधू संतांनो, तुम्ही माझे जीवलग आहेत आणि कृपावंत आहेत, सखे आहेत. मग तुम्ही माझं हित करा, माझं गोमतं करा. अशा स्वरूपाची विनंती तुकोबाराय संतांकडे करतात. विठ्ठला विठ्ठला प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई वडिलाचं सौख्य सुख आनंद मिळेलच असं नाही. ज्यांना आई वडिलांचा सहवास लाभला ते या जगामध्ये भाग्यवंत आहे. कोणतेही आई वडील आपल्या पुत्राचं हित जोपासतात. एवढंच नाही, आपल्यासाठी कवडी कवडी वेचून शरीर झिजवून मुलाला मोठं करतात. आणि हे उपकार, या उपकाराची परतफेड मुलाकडून कदापि होणं शक्य नाही. म्हणून तुकोबाराय सुद्धा एका ठिकाणी म्हणतात, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, पुरवणी वाढवली
लावली जोडी लेकुराचे ओढी, आणि आपुली करवंडी वाळवोनी, एकाएकी केला मिरासीचा धनी, कडिये वागवूनी भार खांदी. लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळवून मुलाला मोठं करणं हे वडिलांच्याच हृदयाचं काम आहे. प्रेम देणं आईकडं आणि कर्तव्य शिकवणं वडिलांकडं, या दोघांची जीवनात तेवढीच जरूर आहे. म्हणून वडिलांचे उपकार फिटत नाही. आपल्या लक्षात येत नाही आपल्यासाठी वडील कधी उपाशी राहिले असतील, किती किती कष्ट करावे लागले असतील आपल्या शिक्षणासाठी, आपल्याला मोठं करण्यासाठी. आपल्या हितासाठी वडील स्वतः संकटात पडतात, परंतु मुलावर संकट येऊ देत नाही. एवढे कष्ट आई वडिलांनी केलेले असतात. म्हणून कधीही आई वडिलांचे उपकार विसरायचे नाही. जीवनामध्ये आई वडिलांची सेवा केली ना, पांडुरंग स्वतःच तुम्हाला भेटायला येतो. हा संदेशच कुणी दिलाय? भक्त पुंडलिकाने. पितृसेवा निधान पुण्य. श्रुती टाळ घोष. आणि आता श्रोत्यांना सेवो ब्रह्मरस आवडीने. कारण का गुणीजन मंडळी आज कीर्तनाला उपस्थित आहे. आमचे हरिभक्त परायण कैलास बुवा पौळ अतिशय उत्तम. त्यांना देवाने कंठही दिला आणि त्याचा वापरही, रियाजही त्यांचा तेवढाच असतो, कष्टही तेवढेच घेतात. गायनासाठी समर्पित व्यक्तिमत्व आज आपल्या कीर्तनात हजर आहे. आमचं भाग्य आहे. आणि नेहमीच आपली देऊळगावकर भजनी मंडळीमध्ये आमचे हरिभक्त परायण प्रल्हाद महाराज जाधव उपस्थित असतात, दत्तराव महाराज असतात. नेहमी सगळी मंडळी साथ देतातच, पण बाहेरून आलेल्यांचं विशेष कौतुक आज आपण
पाहुणे या नात्यानं करणं गरजेचं आहे. म्हणून कैलास बुवांना धन्यवाद. राजेभाऊंचे वडील या गावातले प्रमुख व्यक्तिमत्व. आपण म्हणतो ना, ते फार मोठा माणूस, फार मोठी व्यक्ती. काही काही व्यक्तीला देवानं काही असं विशेष कौशल्य दिलेलं असतं की त्यांच्याकडे लोक चुंबकासारखे आकर्षित होतात. असं त्यांचं व्यक्तिमत्वच असतं. चालणं, बोलणं, हे जे व्यक्तिमत्व आहे, इतरांच्या मदतीला धावून जाणं, हे सर्व गुण वैकुंठवासी गोविंदरावांच्या मध्ये होते. एवढंच नाही, गावामध्ये जर कुणाच्या घरी भांडण तंटा जरी झाला तरी प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत जायचं नाही असं मला समज. इथंच त्याचा न्यायनिवाडा व्हायचा. हे सगळ्यात मोठं काम आहे. आता संसार म्हणल्यानंतर माणसं थोडासा वादविवाद, भांडण, उपद्व्याप करतातच. भांड्याला भांडं लागतच असतं. मग ते मिटवणाराही कोणीतरी गावात पाहिजे ना. ते काम गोविंदरावांनी केलेलं आहे. हे सुद्धा पुण्याचंच काम आहे. तुमचा पोलीस स्टेशनचा आणि कोर्टाचा जरी खर्च वाचवला एखाद्यानं, तुमचं इथले इथं जर मिटवलं तर किती मोठा फायदा आहे. त्याचबरोबर प्रत्येकाला समजून सांगणं. एखादी वेळी माणसाला विकारामुळे आणि काही दुर्गुणामुळे त्याच्या बुद्धीचा विवेक माणूस गमावून बसतो. उदाहरणार्थ, तुम्हाला राग जरी आला तर तुमचा विवेक जातो. मग अशा परिस्थितीत तुम्ही काहीतरी निर्णय घेऊन बसता आणि नंतर पश्चाताप होतो. मग अशा वेळी अशा व्यक्तींचा आधार असतो. सर्वांना समजून घेऊन सोबत चालणं, म्हणजे न्यायाधीशाचं काम त्यांनी केलं. आणि मुलालाही वकील बनवलं, ॲडव्होकेट राजेभाऊ. म्हणजे मुलासाठी सुद्धा आयुष्य झिजवलं, पण समाजासाठी आयुष्य झिजवणारा मोठा असतो. प्रत्येकजण तर मुलाबाळासाठी आपण करतोच, पण उपकार दुसऱ्यावर करणं आणि उपकारासाठी जगणं. तुकोबराय म्हणतात ना, काही लोकांनी नाही केला करविला परोपकार, नाही दया आली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार, आणि वाहिला भार कुटुंबाचा. एवढंच केलं मी. याच्या पलीकडं देह चंदनासारखा समाजासाठी झिजवणारे मोठे असतात. कारण त्यांना किंमत काय? परोपकार करतात. तुका म्हणे फार, तुका म्हणे गुण चंदनाचे, जगी संत जन कैसे तुम्ही कैलास महाराजांना म्हणायचं होतं, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, आणि तैसे तुम्ही जगी संत जन.
तुम्ही काय म्हणायचं होतं तुम्हाला तेही प्रमाण बरोबर आहे. तुम्ही संत माय बाप कृपावन आणि काय मी पतित कीर्तिवान. का दुसरं काय प्रमाण होतं? हा, हे सगळ्यात मोठं आहे. अनिक नाही जोडा दुजायासी. सगळ्यात मोठं पुण्य कोणतं आहे? परोपकार कर. परोपकार पुण्य आहे. आणि पापाय परपीडनम, दुसऱ्याला पीडा दिली तेच सगळ्यात मोठं पाप आहे. आणि परोपकार केला याच्यासारखं पुण्य नाही. म्हणून पुण्य परोपकार, पाप ते परपीडा आणि अनेक नाही जोडा दुजायासी. असं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाही. कारण कसं आहे, प्रारब्धानुसार देह किती दिवस राहणार हे ठरलेलं आहे. देह तो आहे प्रारब्धाधीन. त्याच्यामुळं जितकं आयुष्य आहे तेवढं मिळतं. त्या आयुष्याचं सोनं त्यांनी केलं. आता माणसाला एखादा माणूस जास्त दिवसही जगावा वाटतो, परंतु आपल्या हातात नाही. भगवंतानं जसं ठेवलं, जिथं ठेवलं तसं राहावं संसारात. माणसा ठेविले आनंदे आणि पण चित्ती असू द्यावे समाधान. सादर व्हावं, हे त्याचं सार आहे. देव ठेवील तैसे राहावे, परंतु सदा संतुष्ट हे चित्त. सदा सर्व काळ माणसानं संतुष्टच राहावं. कशाबद्दलच जगात नाराजी माणसाला नसत. काय आपल्या मनासारखं नाही झालं की आपण नाराज होतो, परंतु स्थितप्रज्ञांना मात्र नाराजीही नाही आणि खुशीही नाही. म्हणजे त्यांना कोणाच्या जन्माचं सोयर सुतक, मृत्यूचंही सुतक नाही. म्हणजे त्यांना सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ही एक वृत्ती आहे संतांची. ही फक्त संतांकडेच दिसणार. कसल्याही
समान सकळ जीवांचा होता, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा, म्हणजे सम दुःख सुख क्षमी, संतुष्ट सतत योगी, यतात्मा दृढ निश्चया, मयि अर्पित मनोबुद्धीर, यो मद्भक्त समे प्रिय. असा भक्त देवाला आवडतो. हे जे 36 गुण सांगितलेत ना 12व्या अध्यायात, ते जर जीवनात आले तर आपली न देवाची लग्नपत्रिका जुळली. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच, निर्ममो निरंकार समदुःख सुख क्षमी, अशी वृत्ती संतांकडे असते. म्हणून संत तेच म्हणायचे जे सदा सर्व काळ संतुष्ट असतात. आता आपल्या इकडे तर पाऊस पडलाय, आता काय नाराज व्हायचं काम नाही. विठ्ठला वेळेनुसार आपल्याला चिंतन घ्यावं लागेल. तुकोबराय म्हणतात, या जगामध्ये हित करणारे देव, संत आणि आई वडील हे तिघ जण माणसाचं हित बघतात. त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत. देवाला हित कळतं, पण देव तटस्थ भूमिकेत आहे. आई वडिलांना हितही कळत नाही ना अहितही कळत नाही. एखाद्या आई वडिलाला कळेल थोडंफार, कशात हित आहे, कशात अनहित आहे, कशात सार आहे, कोणता असार आहे, नित्य काय अनित्य काय, हे सगळं कळण्यासाठी संतांकडे जावं. त्याच्याशिवाय मार्गच नाही. पण संत मात्र मायबापाच्या अंतकरणानं आपल्या जवळ येऊन आपल्यातलं अज्ञान, आपल्यातली अविद्या नष्ट करतात आणि ब्रह्मस्वरूपाला आपल्याला प्राप्त करून देतात. ही ताकद फक्त संतांची आहे. म्हणून ही तुकोबारायांनी ओळखलं की संतांनी ज्याला हातात धरलं त्याचं हितच झालं. म्हणून तुकोबाराय संतांना अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, आता 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 तुम्ही प्रथम चरणात म्हणतात, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. साधू संतांना दोन उपमा दिल्या, कृपावंत आणि जीवलग. तुम्हीच आहेत माझे. हे ओळखलं तुकोबारायांनी. का ओळखलं? विनंतीही करायची तर कुणाकडे करायची आपल्या हिताची, हे कळालं पाहिजे.
तुकोबारांनी ओळखलं की देव सुद्धा संतांचाच आज्ञाधारी आहे, म्हणून संतांकडे विनंती, डायरेक्ट देवाकडे विनंती नाही. देव सुद्धा कुणाचा आज्ञाधारी आहे? अहो, संतांनी जिथं म्हणावं तिथं देवाला प्रकट व्हावं लागतं. संतांनी बस म्हणलं तर देवाला बसावं लागतं. संतांनी जर उभा राहा म्हणलं तर उभाच राहावं लागतं. पंढरपूरला पांडुरंग स्वतः भेटायला पुंडलिकाला भेटण्यासाठी आली. पुंडलिकानं सांगितलं खाली बसायचं नाही देवा, ही वीट आहे, या विटेवर उभा राहायचं. देवानं आज्ञा मोडली का? आज्ञाधारी देव आहे संतांचा. संतांच्या आज्ञेत कोण राहतो? देव राहतो. म्हणून युगे 28 विटेवरी उभा मर्यादा पाठीशी, भिडा न बोले पुंडलिकाशी. पुंडलिका पुढे देवाची भीड सुद्धा झाली नाही. उभाच राहावं लागलं. बसता आलं का? नाही बसता आलं. त्याचं कारण देव संतांचे शब्द पाळतो. एवढंच नाही, संतांशिवाय देवालाच करमत नाही. मनवोनी सेवा करी त्यांची, संतां संतांचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची. देव त्यांच्या घरी राबतो आणि संत म्हणतील तसं करतो. हे तुकोबारांनी ओळखलं, म्हणून संतांकडे विनंती, विठ्ठला विठ्ठला. मग संतांकडे विनंती करायची तर संत तसे असले पाहिजे आपल्यावर कृपा करणारे. संतांनी ज्याला हातात घेतलं त्याच्यावर कृपा केलेले उदाहरणं तुकोबारांनी पाहिली. परीक्षितीसारखा राजा शुकाचार्याकडे गेला आणि सांगितलं, महाराज तुम्ही संकादिक संत मनविता कृपावंत, तुम्ही कृपावंत आहेत, माझ्यावर एक कृपा कराल का? कोणती कृपा? 7 दिवसात मला मृत्यू येणार आहे. किती दिवसात? आता माझ्या जीवनात फक्त 7 दिवस मी जगणार आहे. म्हणजे आयुष्य किती शिल्लक आहे? 7 दिवस. मला माहीत झाले. आता मी काय केल्यानंतर माझं हित होईल, या 7 दिवसात मला काय करावं लागेल हे तुम्ही सांगा. कुणाकडं साकडं घातलं? संतांकडं, शुकाचार्यांकडं. शुकाचार्याने सांगितलं 7 दिवस खूप झाले, तू अजिबात नाराज होऊ नको, तुझं आयुष्य 7 दिवस राहिले म्हणून. अरे 7 दिवसात काय होत नाही. त्या खटवांग राजाला 1च तास उरला होता.
तास उरला खटवांगरायासी, भाग्यदशा कैसी पालटली, सापडला हरी तयाला साधने. त्या खटवांग राजाला एका तासात देव सापडला. तुला तर किती दिवस आहेत? 7 दिवस. 7 दिवसात शुकाचार्याने सांगितलं तू भागवत श्रवण कर, तुझा उद्धार होईल. आता परीक्षितीला कळालं की कृपावंत कोण आहेत? आपला हा मुद्दा आहे, संतच आहेत. संतांकडे गेल्यावर 7 दिवसात 7 दिवसा मुक्ती झाली तया. त्याचा परिणाम काय झाला? 7 दिवसात परीक्षितीला मोक्ष मिळाला. 7च दिवसात. एवढे कृपावंत कोण आहेत? संत आहेत. त्यांनी हाताला धरलेलं गिराईक कसलंही असो, मग ते अजामेळ भिल्ली तारेली कुंडली, अजामेळ भिल्ली तारेली कुंडली, प्रत्यक्ष पुराणी वंदे. अजामेळ भिल्ले तारेले कुंटिनी आणि प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. अहो निंदे तेही तेने वंद्य केले, वंद्य झाले. वाल्मिक किंकर वंद्य केला. वाल्मिक ऋषी पूर्वाश्रमामध्ये दरोडेखोर होते, वाल्या कोळी. पण त्याही वाल्या कोळ्याला संतांची संगत, नारदांची भेट झाली. नारदांच्या भेटीनंतर कळालं की कृपावंत खरे कोण आहेत? साधू संतच आहेत. नारदाचे जेव्हा पाय धरले वाल्या कोळ्यांनी, विचारलं आतापर्यंत खूप पाप केलं, आता याच्या पुढचा मार्ग काय? रडू लागला वाल्या कोळी. त्यावेळेस नारद म्हणाले, अरे तुझ्यापेक्षा पापी उद्धरून गेले, तू तर कमीच पापी आहेस, तुझं माप फार कमी आहे. आता बघा एवढा पातकी, किती पातकी होती वाल्मिक ऋषी. ब्रह्महत्या राशी पातके अपार, ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंद्य केला. ब्रह्महत्या राशी पातके अपार म्हणले म्हणजे त्याची गणती नाही. मग तरी नारद म्हणतात तुझं पाप कमीच आहे बाबा. नामापुढे केवढंही पाप असलं, पापाचे कळप ते राहत नाही. आता त्याला विश्वास बसना या वचनावर. मग नारदांनी सांगितलं, गीतेमध्ये सुद्धा भगवान म्हणतात ना, अपि चेदसी पापेभ्य सर्वेभ्य पापकृतमा. किती जरी पापी असला, अपि चेत्सु दुराचारो, दुराचार्यातला दुराचारी जरी असला, अपि चेत्सु दुराचारो भजते माम अनन्य भाग, साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हिस. किती जरी पापी असला तर दुराचार्यातला दुराचारी सुद्धा उद्धरून जातो. उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका. मग त्यांना विचार आला, कशानं उद्धार होईल? कशानं उद्धार होईल? नामेतीन हे लोक उद्धरते, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, पुराण प्रसिद्ध बोलिले पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. तिन्ही लोक नामानं उद्धर. एवढं नामाचं सामर्थ्य आहे, सोपं साधन आहे. नामा परते तत्व नाही रे अन्यथा. दुसरं तत्वच नाही उद्धार होण्यासाठी. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी,
पण शहाणा तो धनी घेतासे. मग तुला जर उतरून जायचंय तर फक्त राम नामाचं स्मरण कर, एवढाच मंत्र दिला. आणि वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाले. आता जर कोणी वाल्या कोळी म्हणेल तर त्याला सुद्धा पातक लागतं, त्याला सुद्धा देवाला सहन होत नाही. आता काय म्हणावं लागतं? महर्षी वाल्मिकी म्हणावं लागतं. म्हणजे दगडाची मूर्ती केल्यावर दगडासारखा वाल्या कोळी पण देवच झाले. कुणामुळं? आता तुम्ही कृपावंत साधू संतांनी जर कृपा केली तर कसलाही माणूस उद्धरून जातो. हे तुकोबरायला उदाहरणाद्वारे पटलं का नाही? म्हणून तुकोबराय संतांना विनंती करतात, विठ्ठला विठ्ठला. म्हणून वर्णन आहे वाल्मिकीच्या बाबतीमध्ये. कुजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. वाल्मिकीला वंदन करून रामायणाला सुरुवात करावी लागते. रामायणासारखा सुंदर ग्रंथ वाल्मिकींनी आपल्याला दिला. संस्कृत भाषेतला समजत नाही म्हणून मराठीत करून भावार्थ रामायण एकनाथ महाराजांनी आपल्याला दिले. एवढं सोपं संतांनी आपल्यासाठी केलं का? संत कृपावंत आहेत म्हणून याही जनजीवांचा उद्धार व्हावा एवढाच हेतू संतांचा आहे. कारण का? त्यांचा जन्मच आपला उद्धार व्हावा म्हणून झालेला असतो. आपल्यासारख्या लेकरा बाळासाठी किंवा संपत्ती इस्टेट कमावण्यासाठी संत आलेले नसतात. मग कशाला आलेले असतात? कशासाठी संत आलेले असतात? म्हणजे संतांच्या येण्याचं प्रयोजन या चरणात सांगितलं. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. जन जड जीवांचा उद्धार करण्यासाठीच ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. त्यांना काय गरज होती? वैकुंठात ज्याचं घर आहे त्यांना पुन्हा मृत्यू लोकात कशासाठी यायचं? उद्धराया जन जड जीवा. अहो ते ब्रह्ममूर्ती संत आहेत. कशाला आलेत? आपल्यासारख्यांचा उद्धार करण्यासाठी आलेत. पण आपण दुर्दैवी आहे, त्यांच्या जवळच जात नाहीत. संतांच्या जवळ गेल्यावर काही विंचू चावतो का? पण लोक संतांची संगत करत नाहीत. संतांची संगती आवडत नाही. नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा. एका ठिकाणी त्याची सुरुवात करते.
आपण जीवन गमावलं पण संतांची संगत नाही केली. तुकोबाराय सुद्धा म्हणतात ना, धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संतान, केली बहुत. हे आपल्याला आवडत नाही. आणि केल्यानंतर फायदा अर्धक्षण जरी घडता संतांची, तेने होय शांती महत पापा. अर्धक्षण संगती जरी केली संतांची तर एवढा फायदा आहे. म्हणून संत संगत जीवनात, संत संग देई, संत संग देई. कशासाठी म्हणले? कारण संतांच्या संगतीत आपण आताच पाहिलं. उदाहरण सांगतो. विरोध करणारे रामेश्वर भट्ट, तुकोबारायचा कायम विरोध. तुकोबाराय दिसले इकडं की काय खोडी करता येईल एवढंच ध्यानामध्ये. मंबाजी बुवा तुकोबारायला काट्यानं मारलं तरी सुद्धा तुकोबाराय म्हणतात आज मंबाजी बुवा कीर्तनात दिसत नाही, त्यांना बोलवा, त्यांच्याशिवाय कीर्तन कसं होईल. हे झालं संतांची दया. बरं, रामेश्वर भट्टाच्या अंगाचा एकदा दाह झाला. दाह झाल्यानंतर दाहच शांत होईना, भरपूर प्रयत्न केले. मग शेवटी कंटाळून तुकोबारायकडेच यावं लागलं. तुकोबारायकडे आल्यानंतर दाह शांत झाला. मग संतांच्या संगतीत त्रिविध तापही जातात. त्याचबरोबर जन्म मृत्यू रूपी जे फेरा आपल्या मागे लागलेला आहे तोही चुकतो. काय काय फायदे होतात? आता जन्म मृत्यूचा फेरा देवाला सुद्धा चुकवता येत नाही. देव म्हणतो तुमचं कर्म बळीवंत आहे, दुस्तर आहे, मला त्याच्यात हस्तक्षेप करता येत नाही. अहो मी हस्तक्षेप करत नाही, तुम्ही यादी वाचा. माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. म्हणले परेसी गव्हारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंदिले शारंधर, आणि झाला पुरंदर सहस्त्र नयन. ही मोठ्या मोठ्यांची फजिती अशी आहे तर मला हस्तक्षेप करता येत नाही. मग काय करायचं? संत मात्र हाताशी धरल्यावर देवाला सांगतात, देवा फाईल मधली उघडायची नाही, आहे तशी सँक्शन करायची. विठ्ठल विठ्ठल. म्हणून संतांच्या संगतीत राहिल्यानंतर जन्म मरणाचा फेरा सुद्धा चुकतो. जन्म मरण जाया संत संग, जन्म मरण जाया संत संग, माय बापे पिंड पाळीला माया, बापे पिंड पाळीला माया, जाया संत संग, बघा, माये बापे पिंड पाळीला माया. माय बापानं पालन पोषण केलं हो, पण जन्म मरण जाया संत संग. जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आहे ना, मग संत संगच उपाय सांग. म्हणून तुकोबारायांनी बघितलं, अहो गावबासारखा नुसता पुरणपोळी खाऊन रामायण ऐकणारा माणूस, पण रामायणातील 7 कांडापैकी पहिले 6 कांडातले 6 कांड पूर्ण झाले आणि मला वाटते 5 कांड पूर्ण झाले. 6वं कांड युद्धकांड, उत्तरकांडाच्या अगोदर. युद्धकांडामध्ये 43 अध्याय पूर्ण लिहिले नाथांनी. किती लिहिले? 43 अध्याय लिहून पूर्ण झाले. नाथांनी सांगितलं उद्या माझी जायची वेळ झालेली आहे. येणं जाणं सुद्धा संतांच्या हातात असतं. संतांचं कधी देह सोडायचा आपल्या हातात नाही, पण संतांना मात्र त्यांच्या ताब्यात काळ आहे. आपण काळाच्या ताब्यात आहे. काळ आपलं मुंडकं दाबतो, पण त्यांचं नाही. हिंमत नाही काळाची. परत जा म्हणले परत जावं लागतं. काळ गुलाम सलाम करी, तिथं काहीच चालत नाही काळाचं. मग विचारलं उद्या जाणार आहेत, मग तेवढं रामायण तरी पूर्ण करून जा ना, अर्धवट काम सोडून जाऊ नका, तुमच्या हातात आहे ना. मग काय करा? विनंती केली गावबांनी, तेवढं रामायण पूर्ण करा. 43च अध्याय झालेत.
नाही नाही म्हणजे आता आमचं एकदा ठरलं की ठरलं, पुन्हा आपुली ममता नाही देई. काही माझं मागं राहिलंय का असलं बघतच नाहीत. वासनेचे बीज जळवणी जाय, त्यांची कुठंच वासना शिल्लक नसते. माझ्या हातातून जेवढं कार्य करायचं होतं तेवढं देवानं करून घेतलं. उर्वरित रामायण आणि तुम्ही देव, मला त्याचा संबंध नाही. असं कसं बोलता नाथ महाराज? नाही नाही, आमच्यासाठी एवढं पूर्ण करावं लागेल. अरे बाबा, देव काही एकट्या नाथाद्वारेच ते लिहून घेतो असं नाही. हे जे काही लिहिलंय ते सुद्धा मला रामानेच प्रेरणा दिली लिहायची, म्हणून मी लिहितो. पण शिकविता धनी वेगळाच, मला सांगणारा धनी कोण आहे? दुसराच आहे. बोलतो मी, पण शिकवणारा कोण आहे? दुसराच आहे. तसं मला रामानी प्रेरणा दिली. रात्री स्वप्नात येऊन राम मला सांगतात की एवढं पूर्ण करायचं. त्यांच्या शब्दापुढं मी लिहित नाही. रामायण वाचणाऱ्याला हे लक्षात असतं. वारंवार नाथांनी या ओवीचा उल्लेख केलेला आहे की मला कोण प्रेरणा देत आहे? प्रभू रामचंद्र प्रेरणा देतात आणि त्याच्यानुसार मी रामायण लिहितो. मग हे अर्धवट काम पूर्ण करून जा ना. नाही नाही, आता ते अर्धवट काम तुलाच पूर्ण करायचं असं म्हणल्याबरोबर गावबा म्हणाला, मला पूर्ण करायचंय? मला जमेल का? मी फक्त पुरणपोळी खाणारा माणूस, मला जमेल का? एकनाथ महाराजांनी सांगितलं, अरे जमेल का म्हणजे मुका जरी असला तर त्याला बोलता येतं. भगवंताची कृपा झाल्यास मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत् कृपा तमहम वंदे परमानंद माधवम. तुला होत नाही असं समजू नको. मग जवळ घेतलं कुणाला? गावबाला. कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुले पदी बैसविले आणि सांगितले चिंता न करावी लावनिया हात कुरवाळीला माथा. सांगितले चिंता न करावी, उद्यापासून तू रामायण लिहायचं बस. आणि ठरलं नाथांचं. म्हणून 44व्या अध्यायापासून पुढे जे रामायण आहे युद्धकांडातल्या 44व्या अध्यायापासून ते युद्धकांड पूर्ण आणि उत्तरकांडही पूर्ण हे गावबांनी लिहिलेलं आहे. विठ्ठला आपला विषय काय चालू आहे? कृपावंत. आता गावबावर जर संत कृपा करतात तर माझ्यावर का करणार नाहीत? म्हणून तुकोबाराय म्हणतात, आता तुम्ही कृपावंत. आता पुढच्या विशेषणाकडे जाऊ, नाही तर मग आपलं होणारच नाही. ज्ञानोबाराय किती कृपावंत आहेत. अहो, तुम्हा आम्हासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, हाच सगळ्यात मोठा उपकार आहे. कोणता उपकार आहे? संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी. संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी. मराठी गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी आणि केलीसे मराठी गीता देवी. भगवद्गीतेचं भाषांतर प्राकृतमध्ये कुणी केलं? ज्ञानोबरायांनी केलं. कशासाठी? ज्ञान होय मोडा आणि अतिमूर्ख त्या दगडा. मूर्ख माणसालाही ज्ञान व्हावं, जडजीवांचाही उद्धार व्हावा म्हणून ज्ञानेश्वरीची निर्मिती. मग एवढे संत कृपावंत आहेत, आपल्याला फक्त जवळ जायचं काम आहे. आपल्यासाठी काय अवघड आहे का? सोपं करून ठेवलंय. फक्त आपण त्यांच्या संगतीत गेल्यावर उद्धार होत नाही. अहो, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, दाखवा म्हणले नाही ऐकिला ऐसा कोणी. देवाजवळ गेला आणि त्याची उपेक्षा झाली, असा होतच नाही. नाम घेता वाया गेला, असा होतच नाही. दाखवा म्हणले सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. एखादा तरी माणूस दाखवा ते नाम घेताना वाया गेला असा कोणी आहे का? अहो, त्याचा उद्धार नाही. त्या नामामुळं इहलोकी त्याला सुख मिळतं, परलोकीही त्याला उत्तम गती मिळते. वैकुंठ भुवनी
घर केले वैकुंठ ज्ञानदेवा ध्यानी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. अहो एवढंच नाही, एखाद्यानं वैकुंठाचं घर केलं असेल का? सर्वत्र वैकुंठ केले असेल. ज्ञानोबा म्हणतात ना, कै एकादेने वैकुंठा जावे ते तिही वैकुंठची केले आघवे. आयसे नाम घोष गौरवे धवळले विश्व विठ्ठला विठ्ठला. वेळेचं भान ठेवूया. थोडक्यामध्ये वेळ संपत आलेली आहे, 1 वाजला आता. पुढे घेऊ विषय. आता तुम्ही कृपावंत पर्यंत आलो होतो आपण. आता साधू संत जीवलग. जीवलग आहेत म्हणजे काय? माझे सखे आहेत. आता जीवलग मित्र कुणाला म्हणतो आपण? ज्याच्याजवळ गुह्यमच गुहती गुणान प्रकटी करोती. गुह्यातलं गुह्य सुद्धा माणूस सांगतो, तो आपला मित्र. असं जीवलग संतांजवळ देवाजवळ संत गुह्य सांगतो. बैसोनी एकांत सुख गोष्टी. एकांतात सुखाच्या गोष्टी करतात. कुणाजवळ? देवाजवळ. म्हणून जीवलग देव आहे त्यांचा. तसं माणसाचे जीवलग संत काय? आपल्यात येऊन बसतात, सामान्यासारखे राहतात. असामान्य संत पण आपलं महत्त्व लपवतात.
मिरवत नाहीत, मी ज्ञानी आहे, मी तुमचा उद्धार करायला आलो, ही पद्धत नाही संतांची. संतांची पद्धत काय? मायबापाच्या अंतकरणानं आपला उद्धार कधी केला हे कळू द्यायचं नाही. काय वर्म आहे त्यांच्याकडं? ती कधीच मिरवत नाहीत. मी संत आहे, माझ्याकडे उद्धार तुमचा करण्यासाठी आलो असं ते स्वतः म्हणत नाहीत. आपल्याला जाणून घ्यावं लागतं. म्हणून सगळ्यात अवघड कठीण गोष्ट कोणती आहे? संत ओळखणं. सगळ्यात अवघड कोणती गोष्ट आहे? संत ओळखणं. मग जीवलग संत जे आहेत ते संत आपला उद्धार करू शकतात. मग आता ह्याच्यावरलं चिंतन नंतर कधी पाहू, पुढे आपण नेऊ. तुकोबराय म्हणले, तुम्ही कृपावंत आहेत, जीवलग आहेत माझे, आता काय करा? अभंगाचं ध्रुवचरण. आता संतांना ध्रुवचरणात तुकोबरा विनंती करतात. गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. साधू संत तुम्ही जीवलग आहेत, कृपावंत आहेत, आता काय करा? माझ्यासारख्या पामराचा उद्धार करा, हित करा. गोमट करा म्हणजे गोड करा, मला पदरात घ्या, अशी विनंती माणसांनी संताजवळ करावी. शेवटाची विनवणी संतजनी परिसावी. संतजनांकडे विनंती करावी की तुम्ही माझं गोमट करा. मला गोमट कशात आहे हे कळत नाही. असा कोणी माणूस आहे का त्याला माझं हित कळतं? म्हणतो माणूस वेगळी गोष्ट आहे, पण कळत नाही. कसं कळत नाही? तुम्ही बघा, एखादी गोष्ट तुम्ही देवाला मागून बघा आणि तुम्हाला ती योगायोगानं प्राप्त झाली, त्या गोष्टीमुळं पुन्हा पुढे तुम्हाला दुःख येतं आणि मग तुम्ही म्हणतो नाही नाही ते मी मागायला नव्हतं पाहिजे, पण मागितलं, हातानं मागितलं आणि पुढे मला त्याची फजिती भोगावी लागेल. म्हणजे तुम्ही मागितलं तर ते मात्र अनहिताचंही असू शकतं. म्हणून मागताना कधीच मला हे द्या असं मागू नये. ज्याच्यात माझं हित आहे ते द्या. लक्षात आलं का तुमच्या? गोमटे ते करा माझे, हे शब्द फार महत्त्वाचे. तुकोबराय म्हणले का मला हे द्या किंवा मला वैकुंठात जागा द्या किंवा मला मोक्ष द्या, असल्या कुटाना मागितलाच नाही. त्यांनी एकच सांगितलं, ज्याच्यात हित आहे ते मला द्या. म्हणजे उदाहरण बघा, आईला माहीत असतं की बाळाला कोणती भाजी द्यावी, तिखट द्यावी का कमी तिखट द्यावी, कोणता पदार्थ त्याला पचतो कोणता पचत नाही. मग आई त्याच्या हितानुसार त्याला देते. हिवाळ्यामध्ये आईस्क्रीम द्यावी का नको द्यावी, डॉक्टरांनी काय सांगितलं, हे सगळं कुणाला पाहावं लागतं? आईला. मग आई त्याच्या हितानुसार देते आणि बालक त्याला पाहिजे ते मागतं. मग हित कोणत्यात आहे? आईनं देण्यात हित आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, गोमटे ते करा माझे, जे गोमट आहे ते करा, हे द्या असं नाही. माझं ज्याच्यात हित आहे, माझा ज्याच्यात उद्धार आहे, माझ्या जीवनाचं सार्थक ज्याच्यात आहे ते करा. मग ते तुम्ही पहा. जसं प्रवासाला निघालो तर नवरा बायको प्रवासाला निघाल्यावर मुलगाही सोबत असतो. मग वाटेत गेल्यानंतर मुलगा डायरेक्ट आईला म्हणतो, मला पाणी दे, मला खायला दे.
मग आता आई वडिलांना निघतानाच विचार करावा लागतो की बाळ वाटेमध्ये आपल्याला पाणी मागेल, बाळ वाटेमध्ये काही खायला मागेल प्रवासामध्ये, मग सोबत त्यांना घ्यावं लागतं. बाळाला त्याच्याशी घेणं देणं नाही, त्याला गरज पडली तो मागतो. तसं काय द्यायचं आणि काय नाही हे आपल्या हातानं नाही. उदाहरणार्थ एक तिळाची टोपली तुमच्याकडे ठेवली आणि याच्यातले मूठभर तीळ घ्या असं देव म्हणाला तुम्हाला, तर तुम्ही ते घेऊ नये. देवाला म्हणावं, देवा तुझ्या हातानं दे रे, तुझ्या प्रसादात असं सामर्थ्य आहे की तू दिलेला प्रसाद मी मागितलेल्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे. तू सुदाम्याला मुठभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला गा, इतकं तुझं औदार्य आहे. म्हणून गोमटे ते करा माझे शब्द महत्वाचे. मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला गा, एवढं तुझं देणं आणि माझं मागणं ह्याच्यात अंतर आहे. मी तर फार तर मागायला काय आलो होतो, जास्तीत जास्त काय मागितलं असतं, गाव सोन्याचा मागितला असता का, तरी तू दिलास. म्हणून गोमटे ते करा माझे, ज्याच्यात गोमट आहे ते तू कर, ते तुम्ही करा असं संतांना तुकोबराय म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. अर्जुनही युद्ध प्रसंगी गलित गात्र झाला, म्हणू लागला ना, सिदंती मम गात्रानी मुखम च परिशुष्यती. तोंड कोरडं पडायला लागला अर्जुनाचं. समोर सैन्य पाहिल्यामुळं नाही, आप्तजनामुळं मोहित झाला. नाहीतर अर्जुन एकटाच या सगळ्या सैन्यांना पुरे होत होता. कारण पवाडा तू केला गंधर्वास, तू शूरवर्तीचा ठाओ, क्षत्रिया माझी राहो, आणि तुझी या लाटेपणाचा आओ तीही लोकी. तीही त्रिभुवनात श्रेष्ठ धनुर्धारी कोण होता? अर्जुन. पण फक्त मोहित झाला आप्तजनांना बघून. मग युद्ध करू का नको करू अशी परिस्थिती आल्यावर आता हित मला कोण सांगेल, हित सांगणारा कोण आहे माझ्याकडं? माझ्या रथाचं जो सारथ्य करत आहे तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम भगवान श्रीकृष्ण परमात्मा माझं हित करू शकतो. पण त्याच्याकडे जावं लागतं विनंती करायला. म्हणून अर्जुन विनंती करतो, शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. काय म्हणतो अर्जुन? कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेता यश्रेहम शा निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. अशी विनंती करतो की मी तुझं शिष्यत्व पत्करलं, तू गुरु मी शिष्यान. देवा निश्चितपणानं मला हे सांग की युद्ध केल्यास माझं हित आहे का युद्धातून माघारी जाण्यात हित? मग देवानं सांगितलं, तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. तुला युद्ध करावंच लागेल आणि युद्ध करण्यातच क्षत्रियाचं हित आहे. अन्य क्षत्रियस्य न विद्यते. असली संधी क्षत्रियाला पुन्हा पुन्हा येत नाही. म्हणून स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. तुझ्या स्वधर्माचं पालन कर, क्षत्रिय धर्माचं पालन कर, याच्यात तुझं हित आहे. मग अर्जुनाचा मोह गेला. नष्टो मोह स्मृती लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत. त्याचा प्रसाद मिळाला मगच त्याचा मोह गेला. म्हणून संतांचा प्रसाद मिळावा म्हणून गोमटे ते करा माझे. तुम्ही किती गोमट कराल, माझ्या कल्पनेपेक्षा जास्त गोमट कराल. अहो एवढंच नाही, तुमच्या मनात आल्यास तुम्ही त्या कसल्याही माणसाचं किती गोमट कराल हे सांगता येत नाही. म्हणून तुम्ही माझं गोमट करा अशी विनंती तुकोबराय संतांना करतात. विठ्ठला गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. तुम्हा संत जनावर हे मी ओझ टाकतो, माझं गोमट तुम्ही करा. विठोबा सगळ्यांनी टाळी वाजवा. पुढच्या चरणाचा थोडक्यात भावार्थ सेवा समाप्त करतो.
वंचिले ते पायापासी नाही अशी वेगळे. जे काही सत्य परिस्थिती आहे आता ती मी तुमच्या समोर सांगितली. मी तुमची भरपूर प्रतारणा केली. संत जनांना तुकोबर आहे कबुली देतात. कबुली देणं सुद्धा मनाचा मोठेपणा आहे. मी ही चूक केली असं म्हणावं तरी चूक करून माणसं म्हणतात मी केलं नाही. पण इथं तुकोबर आहे कबुली देतात. आणि संतांजवळ लपून काही ठेवायचं नाही, मन मोकळेपणानं सांगायचं. जसं डॉक्टरांकडं काहीच लपवायला जमत नाही, नाही तर तुमचं निदान होत नाही. जे जे व्हायलंय शरीरात ते तुम्हाला डॉक्टरला जशास तसं जितकं लवकर सांगाल तेवढं डॉक्टरला त्याच्यावरला उपचार करता येईल, म्हणजे तुमचं निदान लागेल. नाही तर हे मी कसं सांगू असं जर म्हणाल तर तुमचं हित होणार नाही. म्हणून तुकोबारायला हे माहीत आहे. तुकोबाराय म्हणतात आमच्या मनातल्या सगळ्याच गाठी आम्ही संताजवळ सोडून टाकल्या. अभंगाचं शेवटचं म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. तुकोबरा अभंगाच्या शेवटच्या चरणात संतांना म्हणतात की आम्ही आमच्या मनातल्या सगळ्या गाठी खुल्या केल्या. कोणतीच गाठ माणसानं मनात ठेवून बंधनापासून उकलल्या गाठी आणि देता आली मिठी सावकाश. तेव्हाच संतांच्या पायाला मिठी देता येईल. आणि मग एकदा मिठी दिली म्हणजे आलिंगन दिलं की आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. विठ्ठला विठ्ठला म्हणून संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. सगळ्या गाठी आम्ही म्हणजे सत्य परिस्थिती आम्ही तुम्हाला सांगितली. संदेहाच्या विकाराच्या सगळ्या गाठी आम्ही तुमच्यासमोर सोडल्या. आता आम्हाला पदरात घ्या आणि आमचं हित करा. अहो माणसाला शेवटच्या टायमाला सुद्धा विनंतीच करावी लागते, देवाला सुद्धा. कुणाला विनंती करणार आहे माणूस? काही माणसं आयुष्यभर कुणालाही पुढाऱ्याला शरण जातील, कुणालाही शरण जातील, पण देवाला शरणागती, देवासमोर शरण जाण्यात लाज वाटते. धरिली लाज सांडिले हित. पण लक्षात ठेवा भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया. देवाला शरण जाण्यात हित आहे हो. उत्तम त्या याती देवा शरण अनन्य गती. ज्या याती उत्तम रीती त्या याती उत्तम. कोणत्या? ज्या देवाला शरण गेल्या. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज.
अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. इतका फायदा कशात आहे? संतांना देवाला शरण जाण्यात आहे. म्हणून शरणागतीची लाज नाही. संतांना म्हणावं, देवाला म्हणावं, शेवटची विनवणी संतजनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. सगळ्या जगाला जरी विसर पडला आपला तरी चालेल, पण मृत्यू समय आपला जो सखा आहे त्या देवाला विसर पडता कामा नये. विठ्ठल विठ्ठल. ज्याच्यासाठी हे सगळं अन्नदान ज्ञानदान हे सगळं करतो आपण, त्याचं कारण आहे शेवट आपला गोड व्हावा. गोमटे ते हे सगळ्यांनाच विनंती करावी लागणार आहे, आत्तापासूनच करायची. पुन्हा शेवटच्या टायमाला माणूस बडबड करतो, कान काम करीत नाहीत, दात काम करीत नाहीत, ऐकू येत नाही. त्याच्यामुळं आत्तापासूनच सुरुवात करायची. ज्यानं कुणा सुरुवात केली नाही त्यानं आता बरवे झाले अजिवरी, नाही सापडलो मृत्यूचे आहारी. आजपर्यंत मृत्यू आला नाही हे बरं झालं बाबा. आपल्याला मृत्यू आला नाही हे सगळ्यात मोठं सुख आहे. किती जण मेले हो, मोठे मोठे गेले. काय तुम्हीच पोहोचून आलात ना. एक पाहत असा एकाची दहने. पाहतात की नाही तुम्ही एकमेकाचं दहन? पण सावध त्या गुन्हेगारे नव्हा. एकाला तुम्ही स्मशानात पोहोचून येतात. युधिष्ठिराला यक्षानं प्रश्न विचारला होता, युधिष्ठिर महाराज या जगात सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे? त्यावेळेस युधिष्ठिरांनी सांगितलं की यक्ष महाराज, या जगात हे आश्चर्य आहे की माणसं दुसऱ्या माणसाला पोचून येतात स्मशानात आणि घरी आलं की स्वतःला अमर समजतात. हे मोठं मला आश्चर्य वाटतं. विठ्ठला विठ्ठला. म्हणून आतापासूनच विनंती करायला शिका. म्हणून संतांना विनंती करावी. वैकुंठवासी गोविंदराव मारोतराव माली पाटील यांनी जीवनभर परमार्थ केला. या मंदिरामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. निश्चितच साधू संत त्यांचं गोमटं करणार. आणि ह्या ज्ञानदानाचं जे पुण्य आहे, अन्नदानाचं जे पुण्य आहे, आजच्या कीर्तनरूपी सेवेचं जे पुण्य आहे ते त्यांना प्राप्त हो, त्यांना पुढील सद्गती मिळावी अशी सदिच्छा व्यक्त करतो. या सेवेसाठी उपस्थित गुणीजन मंडळी, आमचे कैलास महाराज पोळ, त्यानंतर हरिभक्तपरायण प्रल्हाद महाराज जाधव, दत्तराव महाराज असतील, आपल्या गावातले आबा सुदाम आबा असतील, मारुतराव असतील. इथं मारुतराव 2-4 आहेत आता आपले, लक्ष्मणराव, म्हणजे आता सगळ्यांचं नाव सगळे उपस्थित आहेत. आता सगळे आपल्या परिचयातलेच आहेत. आमचे प्रभाकरराव यांनी मला अगोदरच सूचना केली होती की सर 8 तारखेला कुठं जायचं नाही बरं. गाडीमध्येच त्यांनी सांगितलं होतं की कीर्तनरूपी सेवा तुमच्याकडं आहे. त्यांनी दिलेली तारीख आणि सेवेचं केलेलं आयोजन, आज भगवंताने थोडीशी आपल्यावर कृपादृष्टी ठेवली. सततधार पाऊस दुसरीकडे सुरू आहे, मुसळधार पाऊस. पण त्या मानानं आपल्याला आणखी जेवणं करायचेच म्हणले. आबा म्हणले लवकर सोडा. वास्तविक मला चिंतन पुढलं आणखी घ्यायचं होतं, पण नंतर आपण आहेतच, रोजचेच झालोत, आता नंतर कधी बघू. पण सगळ्यांच्या मुखामध्ये 4 घास जाणंही महत्त्वाचं आहे, कारण एवढं केलेलं अन्नदान आहे. त्यामुळं पाहुणे बरेच आलेले आहेत. सर्वांनी ही सेवा गोड केली. सर्व भजनी मंडळ, आमचे पकवाजवादक माणिक महाराज सुंदर पकवाज वाजवतात, प्रत्येक वेळेस उपस्थित असतात. कुठल्याही कशाची अपेक्षा नाही, निस्वार्थपणे आपल्या कार्यक्रमाला हजर राहतात. सोपं नाही कोणतीही कला जोपासणं. खरं तर आपण कुणाचीच सेवा निस्वार्थ घेऊ नये, तसा दुसरा नियम आहे बरं, तुम्हाला सांगतो. कुणाचीही सेवा निस्वार्थ घेऊ नये. सेवेचा मोबदला त्या माणसाला दिला पाहिजे, हे आपलं कर्तव्य असतं. कुणाकडून फुकट काम करून घ्यायचं नाही. महाराज असो का पकवाजवादक असो का गायक असो, फुकट काम करून घेणं हे सुद्धा गुन्हाच आहे. नाही तुम्हाला वाटेल निस्वार्थ आम्ही आमचा परमार्थ करावा, पण तुमच्या मनालाही काही वाटलं पाहिजे ना की आपण सुद्धा निस्वार्थ मनानं, आणि तुम्ही दिलेलं ते परमार्थालाच लागत असतं. त्या निमित्तानं दान पुण्य होतं. लक्षात ठेवा, जन्मात जोडे एक वेळ, आणि ती धर्माची वेळ अति पवित्र सांगितली. तुम्ही हसू नका. तुम्ही म्हणाल महाराज स्वतःसाठी म्हणायचं, अजिबात नाही. कोणताही माणसाचा माणसानं विचार करावा. आजच्या काळाचा विचार करावा. पहिला काळ होता, आता काळ कसा आहे, कलियुग आहे. या कलियुगात आपण सुद्धा दुसऱ्याचा विचार करावा. या न्यायानं
तुम्ही तुमचं पहा, माझं काम आहे सांग. सगळ्यांनी या ठिकाणी सेवा गोड करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांना धन्यवाद देतो. भजनी मंडळींना पुनश्च धन्यवाद. विनेकऱ्यांना, पकवाजवादकांना, सुंदर मृदंग त्यांनी वाजवला, त्यांना धन्यवाद. पहिल्या चालीतच मंत्रमुग्ध केलं कैलास बुवांनी. आणि तुम्ही सर्व श्रोते मंडळी शांतपणानं कीर्तन ऐकलं. एवढा वेळ मांडी घालून बसणं हे सुद्धा तुमचं तप झालं की नाही. आणि श्रवणे पठने आयता मोक्ष मिळतो तुम्हाला. कुठलं घेणं देणं आहे का? कुठला महाराजाचा तरी एखादा शब्द इकडं तिकडं जाईल, तोलून मोजून बोलावं लागतं. तुम्हाला काय घेणं देणं, फक्त ऐकायचं. म्हणजे श्रोत्यासारखा भाग्यवान कोण आहे का जगात? सगळ्यात भाग्यवान श्रोता. म्हणून प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती. म्हणून तुम्ही महेशाच्या मूर्ती आहेत. सर्व माता माऊल्या या ठिकाणी बहुसंख्येने हजर आहेत. गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली. प्रत्येकाच्या कार्यक्रमाला सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य आणि घातलिया भय नरका जाणे. कार्यक्रम राजेश भाऊचा आहे किंवा राजू भाऊचा आहे म्हणून अंग काढून घ्यायचं नाही. सगळ्यांनी झटायचं, सगळ्यांनी कामाला लागायचं. तशी पद्धत पाहिजे गावाची की सगळ्यांनी वाढू करू लागायचं. काय कमी आहे काय जास्त आहे पाहिलं पाहिजे. म्हणून समाजातला एकोपा केवळ प्रभाकररावच्या घरचा कार्यक्रम आहे म्हणजे त्यांनी एकट्यानंच गुत्त नाही घेतलं, सगळ्यांनी त्यांना सहकार्य करावं. तुम्ही आम्ही खेळीमेळी ही पद्धत आहे. तशी तुमच्या गावामध्ये मोतीराम महाराजापासूनची परंपरा आहे, ती तुम्ही चालवत आहात. म्हणून सर्व देऊळगावकर मंडळींना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी, तुकोबाराज ज्ञानोबाच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर